आमचे मंत्री सांगतात अजून 4 महिने का आणि मराठी शिका. राज ठाकरेंची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर टीका. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानं राज ठाकरे आक्रमक. सरकारने मराठी बोलण्यासंदर्भात भूमिका बदलली नसून केवळ कालावधी वाढवून दिलाय. राज ठाकरे शिळ्या कळीला उतरण्याचा प्रयत्न करतायत. राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. राज ठाकरेंनी किती मराठी मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला, विखे पाटलांचा सवाल. राज्यातल्या विधान परिषदेतल्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट. 10 जागांसाठी कुणीही अतिरिक्त अर्ज भरला नाही, त्यामुळे 10 उमेदवारांच्या विजयाची घोषणा आणि औपचारिकता शिल्लक. भाजपचे 6, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीच्या 1 उमेदवाराने अर्ज भरला, तर मवियाकडनं अंबादास दानवेंचा अर्ज दाखल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात राजकीय ड्रामा. राष्ट्रवादीच्या 90हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे राजीनामे. नाझेर काझी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यानं कार्यकर्ते नाराज. मुंबई महापालिकेतील एमआयएम नगरसेविका रोशन इरफान शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध. तपासणी दरम्यान सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचं उघड. परभणीतील जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश. शेख यांचं नगरसेवक पदी जाण्याची शक्यता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुण्यातलं अंतर अर्ध्या तासाने कमी होणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाटात वाहतूक कोंडी. 3 दिवसांच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी. खालापूर टोल नाक्यापासूनच ट्रॅफिकला सुरुवात. मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल. मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडीत हाल झालेल्या प्रवाशांची मागितली माफी. मुलुंडमधल्या मिठागरांच्या जागी काँग्रेस पक्षाकडनं मानवी साखळीचं आयोजन. मुलुंडमध्ये गुजरातीकरण होतंय आणि मिठागरांच्या जागा भूमिपुत्रापासून हिरावल्या जात आहेत. काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टींचा आरोप. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बायोस्कोप धूळखात पडून लोकांना महाराष्ट्राची संस्कृती दिसावी यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बसवलेला बायोस्कोप बंद. 3 वर्षात एकही डॉक्युमेंटरी दाखवली नसल्याचा नागरिकांचा आरोप. इयत्ता 12वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार. शनिवारी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद, तर त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. आजपासून राज्यात जनगणनेला सुरुवात. प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध. यंदाची 16वी जनगणना. 2 टप्प्यात यंदाची जनगणना पार पडणार. या प्रक्रियेसाठी 2,64,000 पर्यवेक्षक नेमण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भंडाऱ्यात राष्ट्रीय जनगणनेचा शुभारंभ. योगेश कदम यांनी स्वतः ऑनलाईन जनगणना सुरू केली. सुरुवात. यंदाची गणना डिजिटल स्वरूपात. 1 ते 15 मे पर्यंत ऑनलाईन जनगणना पार पडणार. माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांचं निधन. हृदयविकाराच्या झटक्याने निधन. जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभेचं त्यांनी केलं होतं प्रतिनिधित्व. आज वैशाख म्हणजेच पौर्णिमा आहे. या निमित्ताने देशभरातील अभयारण्यात प्राणीगणना झाली. रात्री मचाणवर बसून चंद्रप्रकाशात होणार प्राणीगणना. बुलढाण्यातल्या 3 वन्यजीव अभयारण्य देखील सज्ज. गेल्या वर्षी संग्रामपूर तालुक्यातल्या अंबाबरवा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात झाली होती वाघांची नोंद. पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला अपघात. आज सकाळी 6:45च्या सुमारासची घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा खाडीच्या पुढे अपघात. खासदार सावरा यांची गाडी चुकीच्या दिशेने जात असताना डंपरची धडक. गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी मुख्य फरार आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक. आरोपी महेश खेमनानी हाँगकाँगला पळून गेला होता. आरोपीची गर्लफ्रेंड रिया जेकबला ही अटक. वनराई पोलिसांकडून आतापर्यंत 12 आरोपींना अटक. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक. सलीम डोलाची एनआयकडनं तब्बल 12 तास चौकशी. देशातील ड्रग्ज डीलर आणि व्यापाऱ्यांसंदर्भात सलीम डोलाकडनं घेतली माहिती. दाऊद आणि ड्रग्ज रॅकेटबाबतही अनेक सवाल विचारण्यात आल्याची माहिती. ड्रग्ज तस्कर सलीम डोलाला 2023च्या अंमली पदार्थ जप्ती प्रकरणी 8 मे पर्यंत एनसीबी कोठडी. एनसीबीने डोलाला विशेष एनडीपीएस न्यायालयासमोर हजर केलं. त्यानंतर त्याला 8 मे पर्यंत सुनावणी कोठडी. विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला मृत ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीची मालमत्ता जप्त करण्यास दिली परवानगी. तब्बल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांची 700 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी. गुन्हेगारीच्या पैशातनं मालमत्ता जमावल्यानं कारवाई. भंडाऱ्यातल्या चौकीदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक. पोल्ट्री फार्मवर चौकीदारी करून व्यक्तीची गळा चिरून करण्यात आलेली हत्या. जादू टोण्यातनं हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज. बाहेर भेट, तुझ्यावर गोळीबार करून तुला ठार मारतो. पुण्यातल्या तरुणाला बेदम मारहाण करून टोळक्याची धमकी. लग्नाच्या मेहंदी कार्यक्रम सोहळ्यात दोघा तरुणाला टोळक्याची मारहाण. 5 लाखांची सोन्याची चेन चोरून नेणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी केली अटक. भंडाऱ्याच्या साकोलीजवळ भरधाव एसटीचं चाक निखळल्यानं अपघात. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 23 प्रवासी थोडक्यात बचावले. एसटी महामंडळाच्या देखभालीच्या कामावर सवाल उपस्थित. परभणीच्या मानवत तालुक्यातील पाळोदी गावातल्या काही घरांना आग. विद्युत रोहित्रात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील बॉम्बे मशिनरी स्टोअर्सच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर गोडाऊनमधून धुरांचे प्रचंड लोट. गोडाऊनमधलं सर्व साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. जीवितहानी नाही. आग आटोक्यात. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटापासून पारगावपर्यंत वाहतूक व्यवस्था मंदावली. सलगच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीत वाढ. लातूरमध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या 46 पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान. हिंगोली शहरातील कयाधू नदीच्या स्वच्छता मोहिमेचं पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन. नदीमधील सर्व कचरा बाहेर काढून नदी लवकर स्वच्छ करा. पालकमंत्री झिरवाळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईतील शिवाजी पार्कात महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्ताने पोलिसांसह इतर पथकांचं झालं संचलन. मुंबईतल्या हुतात्मा चौकात जाऊन मुख्यमंत्र्यांनी 106 हुतात्म्यांना केलं अभिवादन. अखंड महाराष्ट्रासाठी 106 लोकांनी दिलं बलिदान. महाराष्ट्रानं देशाला स्वराज्याचा संदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं ध्वजवंदन. सुनेत्रा पवार यांनी बीडच्या जनतेला दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतल्याची सुनेत्रा पवार यांनी दिली माहिती. माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक. अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याची दिली ग्वाही. बीड जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी काम करत असल्याचं दिलं आश्वासन. ठाण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये केलं ध्वजारोहण. ठाण्यातल्या पोलीस क्रीडा संकुलात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम. राज्याचा विकास दर वाढवण्याची जबाबदारी आमची. एकनाथ शिंदेंची ग्वाही. भंडाऱ्याच्या खोकरला ग्रामपंचायती महाराष्ट्र दिन ध्वजवंदन झालंच नाही. राज्यमंत्री योगेश कदम यांचं कारवाईचं आश्वासन. ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि सरपंचांकडे विचारणा केली असता शासनाकडून ध्वजारोहणाचं पत्रच प्राप्त नसल्याच्या उत्तराने गावकरी संतप्त. लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन. बाभळगावातल्या पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज वंदन सोहळा. यावेळी पोलीस, महसूल, क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींचा सन्मान. मुलुंडमध्ये अभिमान मराठीचे या विषयावर चर्चासत्र. मराठमोळे मुलुंड आणि विविध संस्थांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. जालन्यामध्ये महाराष्ट्र दिन निमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन. खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे यांची प्रमुख उपस्थिती. तापत्या उन्हात नागरिकांनी काळजी घ्यावी, मुंडे यांचा सल्ला. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं ध्वजवंदन. नागपूरच्या विभागीय कार्यालयात पार पडला कार्यक्रम. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार. महाराष्ट्राची प्रगती वेगाने होत असल्याची बावनकुळेंची माहिती. नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन. नाशिकच्या पोलीस परेड मैदानात पार पडला कार्यक्रम. गिरीश महाजन यांनी केलं परेडचं निरीक्षण. पोलीस दलाचं पथसंचलन. पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस संचालक मैदानात पार पडला कार्यक्रम. पालकमंत्र्यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन. धाराशिव जिल्ह्यातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 4 उपकेंद्रांचं ऑनलाईन उद्घाटन. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते गोंदिया ध्वजवंदन. कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पार पडला राष्ट्रध्वज वंदन पथसंचलन समारंभ. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकात जाऊन महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यांना केलं अभिवादन. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह विविध नेते उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. भक्ती चळवळीपासून ते सामाजिक सुधारणांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या पूर्ण स्वराज्याच्या मार्गापासून स्वातंत्र्य संग्रामापर्यंत महाराष्ट्राची देशाला नेहमीच सकारात्मक दिशा अशा दिल्या शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्ताने पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. विविध रंगांच्या फुलांची सजावट. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्ताने पुण्यातल्या भाविकांकडून फुलांची सेवा अर्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.